नमस्कार, मी डॉक्टर अनुजा म्हात्रे जठार किंवा वेलबिंग डॉक्टर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक टॉपिक घेणार आहोत जो मला नेहमीच पेशंट विचारत असतात की मला जॉईंट पेन होत आहे, तर मग त्याच्यामध्ये मी हालचाली करू शकतो का, एक्सरसाइज करू शकतो का. तर ह्याचं सोपं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला आज देणार आहे आणि आपण घर बसल्या साध्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज किंवा एक्सरसाइज करावे की ज्याने जॉईंट मोबिलिटी तुमची वाढेल हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघूया की जॉईंट पेन असताना एक्सरसाइजेस का करावे. तर एखादं दुखणं आहे आणि त्याच्यामुळे आपण जर ते अजून जास्त असं कंप्रेस करून ठेवलं, अजिबात हालचाल केली नाही, तर काय होतं की अजून तिकडे स्टिफनेस वाढतो. स्टिफनेस वाढल्यामुळे टाईटनेस येतो आणि टाईटनेसमुळे परत पेन वाढतो. म्हणजे हे जे चक्र आहे हे सुरू राहतं. आपल्याला ही जी सायकल आहे ती कुठेतरी ब्रेक करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला जॉईंट मोबिलिटी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही जेव्हा एखाद्या जॉईंटची हालचाल करता तेव्हा काय होतं की तिकडचा जो रक्ताभिसरण आहे तो सुधारतं. त्याच्यामुळे तिकडे न्यूट्रिएंट्स चांगल्या प्रकारे येतात, हिलिंग व्हायला मदत होते. आपले जे नॉर्मल वॉकिंग आहे, स्टेअरकेस क्लाइम्बिंग आहे, या छोट्या छोट्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या बेटर व्हायला सुरुवात होते, पेन कमी होण्यास सुरुवात होते. आता रेस्ट ही जरुरी आहे, पण जर तुम्ही रिकव्हरी तुम्हाला चांगली करायची असेल तर गायडेड एक्सरसाइजेस जे बेस्ट एक्सरसाइजेस आहेत रिकव्हरीसाठी ते केले तर तुम्हाला नक्कीच लवकर आराम पडू शकतो. सो जे एक्सरसाइजेस करायचे आहेत ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या फ्रेंड्सला आणि फॅमिलीला शेअर करा. आता मी तुम्हाला काही एक्सरसाइज सांगणार आहे ते तुमच्या जॉईंट मोबिलिटीसाठी आहेत. तर आपल्या अँकल पासून ते आपल्या शोल्डर पर्यंत आणि मानेपर्यंत सगळे जॉईंट ह्याच्यामध्ये आपल्याला मोबिलाइज करायचं आहे, म्हणजे मुवमेंट आली पाहिजे. आणि हे अगदी सोपे एका खुर्चीवर बसून करायचे एक्सरसाइज आहेत आणि काही उभं राहून करायचे आहेत. ते आपण घरच्या घरी करू शकतो. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा जॉईंटला मोबिलिटी वाढते आणि त्यामुळे तुमच्या ज्या हालचाली आहेत त्या अजून छान सुधारतात, सुकर होतात. तर आता आपण बघूया की आपण हे कोणते एक्सरसाइजेस करायचे आहेत. तर आपण सुरुवात जी आहे ती घोट्यापासून करूया. सगळ्यात पहिला एक्सरसाइज म्हणजे खुर्चीमधून थोडंसं पुढे यायचंय, हात इकडे ठेवायचे आणि वर खाली आपले पंजे करायचे आहेत. हे तुम्हाला 10 वेळासाठी करायचंय. दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये खुर्चीमध्ये मागे टेकून बसायचंय आणि नी तुम्हाला सरळ वर करायचंय, खाली करायचंय. प्रत्येक पायाचं इंडिव्हिज्युअली वेगवेगळ्या वेळेला करायचंय. पहिले हे 10 वेळा करायचंय आणि मग तुम्ही हे 10 वेळा करू शकता. तिसऱ्या एक्सरसाइज मध्ये हात थोडासा वर ठेवायचा आहे. हे आपल्या हिप जॉईंट साठी आहे आणि तुम्हाला अल्टरनेट पाय वर करायचा आहे. हेही तुम्हाला 10 रेपिटेशन ईच साइड, म्हणजे इकडे 10 वेळा आणि इकडे 10 वेळा असं करायचं आहे. पुढचा एक्सरसाइज आहे तो आपल्या स्पायनल रोटेशन साठी आहे. सो दोन्ही हात असे ठेवायचे आहे आणि तुम्हाला दोन्ही साइडला टर्न करायचं आहे. पुढच्या एक्सरसाइज आपल्या हिप अबडक्टर साठी आहेत, जे आपल्याला स्टेअरकेस क्लाइम्बिंगला करायला मदत करतात. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण पाय बाजूला घेऊन जायचा आहे आणि पुढे घेऊन यायचं आहे, बाजूला घेऊन जायचं आहे आणि पुढे घेऊन जायचं आहे. या बाजूला 10 वेळासाठी करायचं आहे आणि मग ह्या पायाला 10 टाइम्स साठी तुम्हाला रिपीट करायचं आहे. ह्याच्या पुढच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला काय करायचंय की दोन्ही खांदे सरळ ठेवायचे, स्वतः जवळ घ्यायचे आणि सोडून द्यायचे. 10 रेपिटेशन शोल्डर श्रगचे करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला दोन्ही आर्म्स वर करायचे आणि खाली करायचे, वर करायचे आणि खाली करायचे, जे तुम्हाला ओव्हरहेड ऍक्टिव्हिटीज साठी खूप मदत करतं. तुम्हाला वरून काही काढायला, हे करायला, जर आपण स्टिफनेस असेल बॉडीमध्ये तर तुम्हाला ओव्हरहेड रीचिंग करायला खूप डिफिकल्ट जातं. सो त्याच्यामध्ये ह्याला आर्म सर्कल्स मिळतात. सो तुम्हाला हे 10 वेळासाठी करायचं आहे. त्याच्या पुढच्या एक्सरसाइज म्हणजे पोस्चर करेक्शन एक्सरसाइज. तर खुर्चीमधून थोडंसं पुढे यायचंय, दोन्ही हात 90 डिग्रीज मध्ये बेंड करायचे आहेत. हा 90 अंशाचा कोन आहे आणि तुम्हाला दोन्ही हात मागे खेचून घ्यायचंय. 5 सेकंद होल्ड करायचा आहे आणि सोडून द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या एक्सरसाइज मध्ये दोन्ही हात खाली ठेवायचे आहेत. हे मानेचे हे मसल्स जे आहेत ते खूप स्टिफ होऊन जातात, तर त्याच्यासाठी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेच करायचं आहे, 10 सेकंड होल्ड करायचं आहे, सोडून द्यायचं आहे. परत दुसऱ्या बाजूला स्ट्रेच करायचं आहे, 10 सेकंड होल्ड करायचं आहे, सोडून द्यायचं आहे. मला काही फंक्शनल एक्सरसाइज दाखवणार आहे की जे आपल्याला
चालायला, वर चढायला तुम्हाला मदत करते. तर पहिल्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला खुर्चीला पकडायचं आहे आणि पाय वर करायचा आणि खाली करायचा. 10 वेळासाठी हे झालं की पाय बाजूला करायचा आहे. हे तुम्हाला 10 वेळासाठी करायचं. तिसऱ्या एक्सरसाइज मध्ये खुर्चीला तुम्हाला पकडायचं आहे आणि पाय वर करायचा आणि खाली करायचं. सो हे सगळे झाले तुमचे जॉईंट मोबिलिटीचे एक्सरसाइज, ज्याच्यामध्ये जॉईंटची मुवमेंट वाढेल. जर हे जे मी तुम्हाला एक्सरसाइज सांगितलेले आहे ते तुमच्या मानेपासून तुमच्या अँकल पर्यंत सगळ्या जॉईंटचे मोबिलिटी एक्सरसाइज सांगितले आहेत. तुम्ही घरी नक्की सुरुवात करून बघा. सुरुवात करताना 5-5 रेपिटेशननी सुरुवात करा आणि मग हळूहळू 10 रेपिटेशनवर जा, ज्याने तुमच्या मुवमेंटमध्ये सुधारणा होईल आणि तुमच्या फंक्शनल ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे चालणं, उचलणं, काही मुवमेंट करणं, स्टेअरकेस क्लाइम्बिंग ह्यामध्येही सुधारणा होईल. तुम्ही तुमचा अनुभव नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील तर या चॅनलला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह बरोबर शेअर करा. नमस्कार.